मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सोनल मेकअप करत असतानाच रागिनी तिला फोन करते आणि भूमी सुटून आल्याचं तुला तर कळलं असेलच. तुला सावध करण्यासाठी मी हा फोन केलाय. भूमीच्या बॉडी लँग्वेजवरून ती मला खूप कॉन्फिडंट वाटत आहे आणि म्हणूनच तू तिला हलक्यात घेऊ नकोस, कारण आकाशला सोडवण्यासाठी ती आकाश पाताळसुद्धा एक करू शकते असं सोनलला सांगू लागते. तर सोनल म्हणते, तुम्हाला खरं सांगू का मॅडम, ती भूमी मला ओव्हर इरिटेड वाटते, पण तुम्ही सर्वजण तिला एवढे का घाबरता तेच मला कळत नाही. तर रागिनी चिडूनच म्हणते, मला माणसं ओळखायला शिकवायचे नाही, हा तुझा पहिला धडा, कळलं का? तर सोनल म्हणत असते, मॅडम मला तसं नव्हतं म्हणायचं. रागिनी म्हणते, आता तुझा दुसरा धडा, तुला काय म्हणायचं ते ऐकून घेण्यासाठी मी तुला पैसे देत नाही, फक्त माझं ऐकून घे. मी तुला वॉर्न करण्यासाठी हा फोन केला आहे, कारण भूमीने त्या प्रशांतला आणि अथर्वला तुझ्या मागावर पाठवलंय. ते सतत तुझ्यावर वॉच ठेवून असतील. तर सोनल विचारते, आता हा प्रशांत कोण आहे? रागिनी सांगते की भूमीचा भाऊ. तू काय करतेस, कुठे जातेस, कुणाशी फोनवर बोलतेस, या सगळ्यांवर त्यांचं लक्ष असेल, त्यामुळे तू सतर्क राहा. त्यावर सोनल म्हणते, ठीक आहे, आणि त्याच वेळेला दरवाजाची बेल वाजते. रागिनी घाबरतच विचारते, आता तुझ्या घरी कोण आलं असेल? तर सोनल म्हणते, मॅडम तुम्ही शांत व्हा. अहो मला भूक लागली होती म्हणून मी फूड ऑर्डर केलं होतं. डिलिव्हरी बॉय असेल, बाकी कोण असणार? रागिनी म्हणते, ठीक आहे, पण काळजी घे असं म्हणत ती फोन ठेवते. तर इकडे सोनल दरवाजा उघडते तर प्रशांत हा डिलिव्हरी बॉयचं सोंग घेऊन तिथे आलेला असतो आणि सोनलला शॉर्ट कपड्यामध्ये पाहून प्रशांतला मोठा धक्काच बसतो. तो मनाशीच म्हणतो, भूमिताईने सोनलबद्दल मला जे काही डिस्क्रिप्शन सांगितलं त्यात आणि खऱ्या सोनलमध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे ही बाहेरून एक दाखवते आणि आतमध्ये तर वेगळीच आहे. आता ही बाहेर येण्याच्या अगोदर मला माझं काम करायलाच हवं. तर आता सोनल ही सुट्टे पैसे आणण्यासाठी आतमध्ये जाते, तर प्रशांतसुद्धा तिच्या पाठोपाठ पटकन आतमध्ये घुसतो आणि सोनलच्या प्रत्येक वस्तूचे तो फोटो काढत असतो. दारूचे ग्लास, तिचे वेस्टर्न कपडे, सर्व काही प्रशांत पटापट फोटो काढून घेतो आणि लगेच बाहेर येतो. त्यानंतर सोनल ही प्रशांतला पैसे देते आणि दार बंद करून घेते. तर प्रशांत मनाशीच म्हणतो, अरे बापरे, वेस्टर्न कपडे काय, दारूचे ग्लास काय, हे प्रकरण जरा वेगळंच दिसतं. मला आत्ताच्या आत्ता भूमिताईला फोटो पाठवायलाच हवे. म्हणून प्रशांत लगेच भूमीला ते सर्व फोटो पाठवतो. तेव्हा ते फोटो पाहून भूमीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, सकाळी तर हे सगळं असं काहीच नव्हतं, हा नक्की काय प्रकार आहे? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश हा झोपेतून उठतो, तर भूमी लॅपटॉप मांडीवर घेऊन तशीच झोपी गेलेली असते आणि ते पाहून आकाशला खूपच वाईट वाटतं. तो म्हणतो, टुटू बघितलंस का, सायकल राणीच्या चेहऱ्यावर झोपेतसुद्धा किती टेन्शन आहे ते, त्या झोपेतसुद्धा माझाच विचार करत असतील. म्हणून आता आकाश हा प्रेमानेच भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तिच्या मांडीवरील लॅपटॉप बाजूला करणार, परंतु त्याच वेळेला भूमी जागी होते आणि पटकन तो लॅपटॉप पकडते. तेव्हाच आकाशला भूमीच्या हाताची नखे लागतात. आकाश मोठ्यानेच ओरडतो. तेव्हा भूमी लगेच आकाशची माफी मागत म्हणते, अरे मी फुल झोपेत होते, मला वाटलं लॅपटॉप पडायलाच लागला, मी पटकन धरायला गेले तर तुला माझी नखे लागली, मला माफ कर. त्यावर आकाश म्हणतो, इट्स ओके, परंतु सायकल राणी तुला एक सांगू का, मला अशी वाढलेली नखे अजिबात आवडत नाही. रघु काकांना सतत माझी नखे कापत असतो, मी अजिबात नखे वाढून देत नाही आणि स्वच्छसुद्धा ठेवतो. तर ते ऐकून भूमी खुश होत म्हणते, रघु काका तुझी किती काळजी घेतात. तर आकाश म्हणतो, सायकल राणी तू रात्रभर झोपली नव्हतीस ना, रात्रभर काम करत होतीस, आता तू थोडा वेळ झोप बरं, तुझी झोप झाली नसेल. तर भूमी म्हणते, अरे आकाश, आता झोपून कसं चालेल, आपल्याला डॉक्टर वर्तकांकडे जायचं आहे की नाही? तर आकाश खुश होत विचारतो, म्हणजे तू मला सुद्धा घेऊन जाणार आहेस का? भूमी म्हणते, हो, कारण काल मी तुला पिंकी प्रॉमिस केलं आहे की नाही, मी जिथे जाईल तिथे तुला सोबत घेऊन जाणार, अजिबात एकटं सोडणार नाही. तर ते ऐकताच आकाश खूपच खुश होतो आणि लगेच तयार होण्यासाठी जातो. तर भूमी मनाशीच म्हणत असते, रात्रभर मी हे CCTV फुटेज चेक करत होते, परंतु आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला यामध्ये एकही पुरावा सापडला नाही. आणि त्याच वेळेला भूमीचं लक्ष स्वतःच्या नखांकडे जातं. तिच्या डोक्यामध्ये लगेच ट्यूब पेटते. भूमी म्हणते, आकाशची नखे तर कधीच वाढलेली नसतात, मग त्या दिवशी सोनलच्या मानेवर आकाशच्या नखांची निशाण कसे उमटले असतील, हे शक्यच नाही. म्हणजेच काहीतरी गडबड आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं.
त्यानंतर इकडे सोनल झोपेतून उठते आणि आरशामध्ये पाहून स्वतःच्याच सौंदर्याचं कौतुक करत असते. तेवढ्यात सोनलचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या शोपीसकडे जातं. ती मनाशीच म्हणते, हे शोपीस असं वाकडं कोणी ठेवलं असेल? म्हणजे इथे कोणी आलं होतं का? परंतु ती पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला समजावत म्हणते की नाही, काल रात्री मलाच एवढी जास्त झाली होती, नशेत मीच असं वाकडं तिकडं केलं असेल. तेवढ्यात पुन्हा एकदा सोनलचं लक्ष अर्ध्या उघड्या असलेल्या कपाटाकडे जातं. तर ती धक्क्यानेच म्हणते, हे कपाट उघडण्याचं तर काहीच कारण नव्हतं. मग मी नशेतच हे कपाट उघडलं असेल का? की काही गडबड आहे? इथे कोणी आलं होतं का? पण सोनल ही स्वतःलाच जास्त शहाणी समजत असते. ती म्हणते की या अलिबाबाच्या गुफेमध्ये कोण येणार आहे आणि माझ्या घरात एंट्री करण्याची कुणाची हिंमत तरी आहे का? म्हणून आता सोनलला अजिबात डाऊट येत नसतो. तर दुसरीकडे भूमी आकाशला घेऊन डॉक्टर वर्तकांकडे आलेली असते. तेव्हा डॉक्टर वर्तक आकाशसोबत गप्पा मारत असतात, त्याच्याशी फ्रेंडशिपसुद्धा करतात. त्यानंतर डॉक्टर वर्तक भूमीला सांगतात की त्या ॲक्सिडेंटनंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आकाशमध्ये ग्रोथ होत आहे आणि हे आपल्यासाठी गुड साईन आहे. तर ते ऐकून भूमीसुद्धा खुश होते. तेव्हा डॉक्टर वर्तक विचारतात की आकाशची रात्रीची गोळी अजूनही चालू आहे ना? आणि त्याच वेळेला भूमीला रागिनीचा फोन येतो. डॉक्टर म्हणत असतात, काही इम्पॉर्टंट फोन असेल तर तुम्ही रिसीव्ह करू शकता. परंतु भूमी रागिनीचा फोन रिसीव्ह न करता डॉक्टर वर्तकांना सांगते की त्या सोनलची केस अधिकाधिक स्ट्रॉंग होत चालली आहे. तिने आकाशवर खोटे आरोप केले आहेत आणि आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर इकडे भूमी फोन उचलत नसल्यामुळे रागिनी खूपच वैतागते. ती सोनल विरोधात पुरावे गोळा करणार याची रागिनीला भीती वाटत असते आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा भूमीला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला मनू तिथे येते. तर रागिनी तिला विचारते, भूमी कुठे गेली, तुला काही माहिती आहे का? त्यावर मनू म्हणते, हो, ती आकाश भाऊजींना घेऊन डॉक्टर वर्तकांकडे गेली आहे. रागिनी चिडूनच विचारते, कशाला? तेव्हा मनू सांगते की डॉक्टर वर्तकांनी ऐनवेळेला आपल्याला ते सर्टिफिकेट दिलं ना, आणि त्यामुळेच आकाश भाऊजी अटक होण्यापासून वाचले. त्यांना थँक्स म्हणण्यासाठीच भूमिताई तिकडे गेली आणि आकाश भाऊजींचं रुटीन चेकअपसुद्धा करायचं होतं. असं म्हणत मनू लगेच तेथून निघून जाते. तेवढ्यात पौर्णिमा तिथे येते आणि नेहमीप्रमाणे ती रागिनीचे कान भरवत असते की भूमी आहेच अतिशहाणी. तर इकडे डॉक्टर वर्तक आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी भूमीला एक प्लॅन सांगतात आणि मेडिकली सर्व काही मदत करण्याचं ठरवतात. तेव्हा डॉक्टर वर्तक म्हणतात की हे सर्व काही करण्यासाठी आपल्याला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागेल. तर भूमी म्हणते, ठीक आहे, ते सगळं मी करते. तर इकडे रागिनी सोनलला फोन करून सांगते की मी तुझ्यासाठी एक स्पेशल वकील अरेंज केला आहे. तू लगेच त्यांना जाऊन भेट, त्यांच्याशी बोल. ते जे जे काही सांगतील तेच तुला कोर्टामध्ये बोलायचं आहे. त्याच वेळेला रागिनीला हॉर्नचा आवाज येतो. रागिनी चिडूनच विचारते, तू बाहेर काय करत आहेस? मी तुला घरात रूममध्ये बसायला सांगितलं होतं ना? अगं, ते प्रशांत आणि अथर्व भूमी तुझ्या वॉचवर असतील. परंतु सोनल सांगते की मी स्वतःला असं घरात कोंडून नाही ठेवू शकत. मी तुमचे हे नियम नाही पाळू शकत. तेव्हा भूमी सोनल दोघी पण बाहेर आहेत म्हणून रागिनी टेन्शनमध्ये आलेली असते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिनी आत्याने भूमीला मारण्यासाठी ती कोर्टात पोहोचू नये म्हणून काही गुंड पाठवलेले असतात. तर भूमी ही रणरागिनी होऊन त्यांच्यावरच धावून जाते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.